तुझ्या घरी आम्ही नम्र बालक वंदन करतो. तुझा मंगलमय आशीर्वाद आम्हा भक्तांना दे, आम्हा भक्तांना दे. नशीब भक्त होय आपलं इष्ट कार्य सिद्धी झाले म्हणून प्रत्येक शुभकार्याच्या आगमनी आपण श्री गणेशाला मनोभावे वंदन करतो. कारण तो सुख देणारा विघ्नाचा देव आहे. तो भक्त संजनाचा कैवारी आणि दुष्टाचा नाश करतो. चारही युगात त्याने अवतार घेऊन भक्तांचे रक्षण केले आणि मनोरथ पूर्ण केले आहे. रसिक भक्त हो, श्री गणेश पुराणातील कथा, श्री गणेश पुराणातील कथा त्रिपुरासुराचा श्री गणेशाकडून उद्धार, श्री गणेशाकडून उद्धार उद्धार. तुझी भक्ती व उपासनेवरची श्रद्धा पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. हे प्रभू, हे श्री गजानना, परंतु तुमच्या दर्शनाने आज मी धन्य झालो आहे. कथा माझा नमस्कार असो. धन्य धन्य आहे तू, धन्य आहे तुझी भक्ती. तुला कोणता वर पाहिजे तो वर तू माझ्याकडे मागून दे. हे प्रभू, तुम्ही जर का मला वर देणार असाल तर या चराचर सृष्टी सहित संपूर्ण ब्रह्मांडावर माझा प्रभुत्व राहील असा मला वर द्या. देव, दानव, यक्ष, गंधर्व, मानव यांचे पासून मला मृत्यू नसावा. इंद्र, वरुण, यम, कुबेर या आदी लोकांनी माझी सेवा करावी असा मला वर द्या आणि तुमच्याकडूनच माझा उद्धार व्हावा. त्रिपुरासुरा, माझ्या चुकीमुळे तुला 3 पुरे थापतो. एक लोखंडाचे, एक सोन्याचे व एक रुपयाचे अशी 3 पुरे थापतो. या पुरामुळे तू सर्वत्र विजयी होशील. तुझा कोणी पराभव त्रिपुरासुरा, या 3 पुरांमुळे तू त्रिपुर या नावाने ओळखला जाशील. ठीक आहे, आज कित्येक वर्षाची तपश्चर्या आज पूर्ण झाली. या त्रैलोक्याचा मी स्वामी झालो. या त्रैलोक्याचा मी स्वामी काय आज्ञा आहे? असुर फिरताय, तुम्ही इथे या पृथ्वीवर राज्य करा. मी स्वतः त्या इंद्रावर स्वारी करून ते अमरावती ताब्यात घेणार. या पुढे देवांचा राजा मीच. या पुढे देवांचा राजा मीच. या
प्रत्यक्ष श्री गणेशाला प्रसन्न करून या त्रैलोक्याचा स्वामी झाला होता. पण काय मोश नारदा, अरे पण हा शब्द माझा सध्या शूर त्रिपुरासुराला सोबत नाही. म्हणून तसे करू शकतो. अरे वाटेल तेव्हा वाटेल तिथे जाऊ शकतो. नारायण त्रिपुरासुरा देवाचा देव इंद्रदेव फार पराक्रमी आहे. त्याची अमरावती सहज संधी तुझ्या ताब्यात मिळेल की नाही याची शंका. अरे माझ्यापेक्षा या त्रैलोक्यात कुणीही शूरवीर असू शकत नाही. असो भिंगाय ताबडतोब त्या युद्धावर स्वारी करा. पण अमरावती आपल्याला मोठ्या ही बातमी देवादिदेव शंभू महादेवांना सांगितली पाहिजे. जातो मी तुझे गुण प्रत्यक्ष मृत्यूलाच गाठ आहे.
देवादिदेव महादेव वाचवा वाचवा त्या त्रिपुरासुरापासून माझे रक्षण करा. ठीक आहे, आपण चिंता करू नका. महादेवाचा दर्शनात महादेवाच्या दर्शनात महादेवाच्या असूनही तुम्ही मनात कसं विचारता? प्रभो, या त्रिपुरासुरानं त्रैलोक्यात हाहाकार उडवला आहे. नारायण नारायण. होय मुनिवर्य, ठाऊक आहे मला. त्या त्रिपुरासुरापुढे काहीच तुला ते चालत नाही. नारायण नारायण. महादेवा, त्या त्रिपुरासुरानं हजारो वर्ष श्री गणेशाची एका निष्ठेने तपश्चर्या केल्यानं त्याला हे एवढं सामर्थ्य प्राप्त झालं आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, आता यावर आपल्याला उपाय सांगा. नारायण नारायण. इंद्रदेवा, आता प्रत्यक्ष शंभू महादेवाने श्री पार्थिव पंचमुखी गणेशाची आराधना केली तर यातून काहीतरी मार्ग निघेल. नारायण नारायण. मुनिवर्य, योग्य वेळी योग्य तो मार्ग दिलात आम्हाला. लवकरच मी एकाक्षरी मंत्राच्या जपाला आरंभ करणार आहे. या बरं, येतो मी. नारायण नारायण. नाम गाऊ नाम घेतो. Thank you.
कलांदर आहे. तुझी कीर्ती ऐकूनच मुद्दामच तुझ्या भेटीला आलो आहे. अरे वा. पण अरे पण म्हणजे काय म्हणायचं तुला? अरे कलांदरा, तू 14 विद्या 64 कलामध्ये पारंगत आहेस ना? मग एखाद्या कलेचा प्रताप दाखव मला. ठीक आहे. दैत्यराज श्री गणेशाच्या स्मरण करतात 3 विमाने तुला प्राप्त होती. काय? त्याच्या साह्याने तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझे मनाकांक्षी ते त्वरित प्राप्त होईल. म्हणजे काय म्हणायचं तुला? त्रिपुरासुरा, लक्षात ठेव, जो कुणी या तिन्हीपुराचा एकाच बाणाने छेद करेल त्याच वेळी तुझा मृत्यू होईल. काय? अरे यार, माझा मृत्यू करणारा कोणीही नाही. अरे कलांदरा, तुझे गुणवान पाहून मी खरोखरच प्रसन्न झालो आहे. तुला काय पाहिजे तो वर मागून दे. त्रिपुरासुरा, मी पूर्वी कैलास पर्वतावरती गेलो असता तिथे चिंतामणी मूर्ती पाहिली. काय? ती चिंतामणी मूर्ती मला खूपच आवडली. ती चिंतामणी मूर्ती माझ्यापाशी राहावी अशी माझी खूप इच्छा आहे. ती चिंतामणी मूर्ती तू मला आणून देशील? हो. अरे ती चिंतामणी मूर्ती तू आपल्याला मला ताबडतोब कैलास पर्वतावर हल्ला करा आणि ती चिंतामणी मूर्ती अभिमान थोडा मानवा, अभिमान थोडा मानवा. हरे दानवा, हरे दानवा, अभिमान थोडा
लवकरच तुझ्या या तिन्ही पुरांचा छेद करणार आहे. नारायण विनाशकारी हे देवादिदेव महादेवा, तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. यापुढे संकट समयी तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण करा त्या वेळी मी संकटाचे निवारण करीन. हा परशु घ्या आणि त्रिपुरासुराच्या तिन्ही विमानावर सोडा. ती तीन पुरे नष्ट होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. ठीक आहे. हाच तो कैलास पर्वत काय. शंकरा, तुझ्याजवळ असलेली ही चिंतामणी मूर्ती माझ्या स्वाधीन काय. कोण आहेस तू? दुकानाने चालता होय कोण? अरे भिपकाय म्हणतात मला, आणि ती चिंतामणी मूर्ती मिळालीच काय ही तुम्ही जाणार नाही. मृत्यूला आव्हान का देत आहे? मरणाची भीती मला नाही. उघडायले ती चिंतामणी मूर्ती कुठे कोंडवली? कोण लवकर नाहीतर काय, तुझाही मृत्यू अगदी जवळच आलाय. पाहूया पाहूया.
काही नको. पाहूया पाहूया तुला कळतं. तथास्तु.